मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा मोटिवेशनल चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमच्या मागच्या 20 वर्षाच्या एक्सपिरियन्समधून जे ट्रेनिंग आणि वर्कशॉप देताना आम्हाला आले त्यातला काही पार्ट तुमच्याशी शेअर करत असतो. मित्रांनो, आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये पॅरेंटिंग हा एक विषय नेहमी इन्क्लूड करतो आणि त्याची गरज आजही आहे, उद्या पण राहणार आहे आणि काल पण होती. आजचा विषय थोडासा या थंबनेलमध्येच तुम्हाला कळाला असेल. थंबनेलमध्ये काल किंवा परवा जो पुण्यामध्ये जो कल्याणी नगरमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचं मी एक त्याची बातमी टाकलेली आहे की त्या 2 टीनेजर्सनी कुठेतरी पबमध्ये बसून दारू पिली होती आणि त्या नशेमध्ये ती पोर्शे गाडी चालवली, महागडी गाडी, आणि त्याचं एक धडक लागून किंवा त्यांनी उडवल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. तर या बातमीच्या मेरिट्समध्ये किंवा कोणाची चूक आहे, कोणाचं यामध्ये या ॲक्सिडेंटमध्ये कोणाला जबाबदार आहे यामध्ये आपल्याला जायचं नाही आहे. पण एका वेगळ्या समस्येकडे मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे किंवा तुमचं लक्ष मला इकडे वळवायचं आहे. मित्रांनो, पुण्यामध्ये मी पण शिकायला होतो आणि पुण्याचं शिक्षण हे एकेकाळी पर्टिक्युलरली आम्ही मराठवाड्यातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक अट्रॅक्शनचा मुद्दा होता किंवा जेलसीचा पण होता. पुणे हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी अट्रॅक्शन नव्हतं, जेलसी पण होती. पण आज सगळ्यांनी खरंच विचार करायला हवा की ते पुणं राहिलंय का? जे खऱ्या अर्थाने ते जे पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणून जे ओळखतो किंवा कित्येक सांस्कृतिक गोष्टीचं माहेरघर म्हणून जे ओळखतो, आणि इकडचे बरेचसे मराठवाडा, सातारा, सांगली, कोल्हापूर या एरियातले पालक अंधपणे त्यांच्या मुलांना तिथे शिकायला ठेवतात, तर ते त्या लेवलचं खरंच राहिलंय का हा विचार करण्याची गरज आहे. कारण मला असं वाटतं की पुण्याची संस्कृती आता पहिल्यासारखी राहिलेली नाही आहे आणि हे पचवायला जरी जड असेल तरी पण हे सत्य स्वीकारायला हवं. कारण मला एक माझा वकील मित्र सहजपणे बोलता बोलता म्हणाला की पुण्यामध्ये सध्या कदाचित भारतामध्ये जेवढे डिवोर्स केसेस फाईल होतात त्यामध्ये सगळ्यात जास्त पुण्यामध्ये फाईल होत असते. सो पुण्याचं एक वेगळं कल्चर डेव्हलप होत चाललेलं आहे मित्रांनो. शुक्रवार शनिवार जर तुम्ही तिथल्या टॅक्सी ड्रायव्हर्सना विचारलं तर ते सांगतात की सर, शुक्रवार आणि शनिवार रात्री गाडी चालवणं आम्हाला अंगावर काटा येतो, कारण मध्यधुंद पोरं पोरी या गाडीत बसून काय करतील त्याचा भरोसा नाही आहे. सो त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो. इतक्या लेवलला या सगळ्या कल्चरची घसरण चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ड्रग्सचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे त्याचा तर विचार करायलाच नको. कॉलेजमध्ये जे प्रकार होत आहेत ते बऱ्याचशा बातम्यामध्ये येत आहेत, ते तुमच्या वाचनात येतच असतील. सो हे सगळं जे बदलत चाललेलं कल्चर आहे, ह्या कल्चरची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतं हे सगळ्यात महत्त्वाचं. किंवा या कल्चरचा जो परिणाम होत चाललेला आहे त्याचा परिणाम मुलांवर काय होतो याचा खरंच कोणी कधी विचार करतंय का? कारण आजही बरेचसे जण अंधपणे त्यांच्या मुलांना शिकायला ठेवत आहेत पुण्यात. आजही मुलं मुली पुण्यामध्ये जाणं, शिक्षणासाठी जाणं हे ह्याला स्वतःला एक प्रिव्हिलेज मानतात. पण ते खरंच प्रिव्हिलेज राहिले का? कारण कम्पॅरेटिव्हली खर्च जास्त करावा लागतो, पैसा जास्त लागतो. अगदी पोटाला चिमटा काढून आईवडील मुलांना तिथे पाठवत असतात. पण मुलं काय शिकतायत याची कधी त्यांना कल्पना पण असते की नाही, हा प्रश्न आहे आज. म्हणजे मला असं वाटतं की जसं एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये दुर्मिळ झालेले प्राणी दाखवले जातात, तसं काही दिवसानंतर पुणेकर पण दाखवायला लागतील. इतके ते स्वतःच्याच गावामध्ये दुर्मिळ होत चाललेले. पुणे हे मला असं वाटतं सगळ्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या कल्चर्सनी हे त्याच्यावर आक्रमण केलेलं आहे. ओरिजिनल हे कुठे दिसतच नाही आहे सध्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो अतिरेक वाढत चाललेला आहे, तिथे जे काही वेगवेगळे या प्रकारचे निगेटिव्ह पॅटर्न्स डेव्हलप होत चाललेले आहेत, या प्रकारचं जे कल्चर डेव्हलप होत चाललेलं आहे, त्याच्यासाठी कोणीतरी जबाबदारी जोपर्यंत घेऊन त्यावर विचार होणार नाही तोपर्यंत पुणे जे पहिल्यासारखं विद्येचं माहेरघर वगैरे वगैरे म्हणून तिथे अंधपणे ब्लाइंडली पालकांना मुलांना ठेवता येत होतं, हे होणार नाहीये. कदाचित मी हा जो विषय आज तुमच्यासमोर मांडतोय हा बऱ्याच जणांना रुचणार नाही, आवडणार पण नाही, कारण बरेचसे जण त्याला पर्सनली घेतात. पण मी कोणाच्याही पर्सनल गोष्टीविषयी बोलत नाहीये. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज ज्या कल्चरला तिथे जन्म घातला गेला आहे किंवा ज्या कल्चरमध्ये तिथे मुलं मुली राहत आहेत त्याचा कधी कोणी विचार केलाय का? आणि मी फक्त मुला मुलींचाच विचार का करतोय या
या वयोगटातलाच विचार का करतोय? कारण भारताचं डेमोग्राफिकली 65% एज ग्रुप हा आहे 28च्या जवळपासचा. त्यामुळे ही एक फार मोठी पिढी आपली घडते किंवा बिघडते. त्यामुळे त्याचा विचार करणं आवश्यक आहे. त्या प्रत्येक गोष्टीसाठी शांतपणे प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. मला आठवतंय मी माझ्या 4थीमध्ये असताना ते पंचवटी, ग. दी. माडगूळकर, सुधीर फडके या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायची. अगदी त्या काळात जक्कल-सुतार हे प्रकरण पण झालं होतं. पण पुणे हे त्या काळी त्यापेक्षाही जास्त कल्चरसाठी नोन होतं. त्याचं एक स्वतःचं एक कल्चर होतं. आज ते कल्चर असलेलं पुणे कुठे हा जर विचार करायचं ठरवलं तर नाही सापडणार. आजचं कल्चर हे वेगळ्या भाषिकांचं झालेलं आहे. आजचं कल्चर हे वाढलेल्या डिव्होर्सच्या प्रमाणाचं झालेलं आहे. आणि मी फक्त पुण्याविषयी बोलतोय. पुण्यामध्ये असंख्य पुणे तयार झालेले आहेत. जसं मुंबईमध्ये वेगवेगळे भाग झालेले आहेत, पण मुंबई अजूनही मला असं वाटतं कंपॅरेटिव्हली चांगल्या परिस्थितीमध्ये. पण पुण्यामध्ये जे असंख्य पुणे तयार झालेले आहेत आणि हे वेगवेगळे कल्चर तयार होत आहेत, त्याची आज प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. आणि माझा पर्टिक्युलरली जे मराठवाडा किंवा इतर एरियामधून, मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा अगदी बाकीच्या एरियामधून अगदी ब्लाइंडली मुला-मुलींना आपल्या शिक्षणाला पाठवून देतात किंवा नोकरीला पाठवून देतात पुण्यामध्ये. त्यांनी सजगपणे ते पाठवण्याची गरज आहे. अन्यथा तुमची मुलं तुमच्या हाताबाहेर जातील किंवा त्यांच्याकडून अशा काही गोष्टी घडतील ज्या तुम्हालाच निस्तरताना तुम्हाला तुमचं आयुष्य पणाला लागेल. ही गोष्ट आपल्या प्रत्येकाने लक्षात घेण्याची गरज आहे. जसं भारतातला माणूस ते कॅलिफोर्निया, शिकागो वगैरे वगैरे हॉलिवूडला भुललेला असतो आणि तिकडे गेलेली मुलं परत येत नाहीत किंवा त्या कल्चरमध्ये गेलेली मुलं ही आपली वाटतच नाहीत कधी. तीच सेम परिस्थिती पुण्याबद्दल होत चालली आहे मित्रांनो. म्हणजे 1920चं शिकागो असं म्हटलं जातं गुंडगिरीचं माहेरघर होतं. तिथे सगळ्या प्रकारचे गुन्हे होत होते. याच प्रकारचं कल्चर जर तिथे डेव्हलप होत असेल आणि मुलं-मुली जर त्याला सब्जेक्ट होणार असतील, तर आपण तिथे पाठवताना हा विचार करायला हवं की कुठल्या कल्चरमध्ये आपण आपल्याच घरातल्या मुलांना ट्रेन करायला पाठवत आहोत. जे प्रकार घडतायत, जे प्रकार पेपरमध्ये येत आहेत आणि जे प्रकार अगदी YouTube वगैरेवर सुद्धा अगदी त्याच्या बातम्या येत आहेत, त्या थोड्याशा वाचायला लागा. मग लक्षात येईल की पुण्याच्या कल्चरवर आणि पुण्याच्या एकंदरीतच या बिघडलेल्या संस्कृतीवर काम करण्याची किती गरज आहे. एकीकडे डेव्हलपमेंट होते, चांगली गोष्ट आहे. एकीकडे एवढं छान गाव तयार होतंय, मेट्रो शहर तयार होतंय, चांगली गोष्ट आहे. पण त्याचं कल्चर काय होत चाललंय हे पण बघण्याची गरज आहे. कारण हे कल्चर आता फक्त पुण्याचं नाही राहिलं. यामध्ये येणाऱ्या असंख्य आई-वडिलांच्या ॲस्पिरेशन्सचं पण आहे. कारण ते विश्वासाने तिथे पाठवत असतात हा विचार करून की त्यांचं भविष्य चांगलं होईल, त्यांचं शिक्षण चांगलं होईल. पण ते त्यांच्या हातात परत जेव्हा ही बिघडलेली मुलं येतात त्यावेळेस कदाचित त्यांना खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे हा व्हिडिओ बघत असलेल्या पालकांनी स्वतःच थोडंसं ॲनलाइज करून बघण्याची गरज आहे की तुम्ही खरंच सजगपणे तुमच्या मुलांना शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी पुण्याला पाठवताय का? किंवा ती सगळी खबरदारी घेऊन पाठवताय का? अगदी तिथे जाऊन ड्रग्सच्या आहारी गेलेल्या मुला-मुलींचं पण प्रमाण भरपूर आहे. आणि बाकीची तर व्यसनं आपण बोलायलाच नको, बाकीच्या सगळ्या गोष्टीविषयी बोलायलाच नको, पण फक्त ड्रग्स हा एक फार मोठी समस्या आहे. त्यामुळे थोडा विचार करा. थोडासा सजगपणे तुमच्या मुला-मुलींना जर तुम्ही पुण्यात पाठवणार असाल तर विचार करा. त्यांची तुम्ही काळजी घेताय का याचा विचार करा. अन्यथा हे जे प्रकार होत आहेत ना, ह्या प्रकार आपल्या घरापर्यंत पोहोचला नाही म्हणून आपण विचार करू की त्याचा आणि माझ्या मुलांचा किंवा संबंध नाहीये, माझी मुलं चांगली आहेत. पण आज हा ॲक्सिडेंट होण्यापूर्वी आणि त्याच्यामध्ये बळी पडलेल्यांचं सुद्धा बळी जाण्यापूर्वी कदाचित त्यांनाही माहीत नसेल की त्यांच्या घरापर्यंत ते पोहोचलं होतं. मित्रांनो, मला जस्ट एक थॉट आला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार.